पुण्यातील गणेश खिंडीतला गणपती हा एक ऐतिहासिक गणपती म्हणून याला ओळखले जाते. ते का बरं? पेशवाईमध्ये जे एक सिद्धपुरुष ज्यांना मानले जायचे असे शिवरामपंत चितराव हे ज्यावेळेस पाषाणला वास्तव्यास होते त्यावेळेस ना या मंदिराची खूप दयनीय अवस्था होती. तर ते डागडुजी करत असताना इथे एक विहीर होती. त्या विहिरीत खूप सारं गुप्तधन सापडलं. त्यांनी ते गुप्तधन पेशवे दरबारात सादर केलं. पण पहिले बाजीराव पेशव्यांनी हे गुप्तधन स्वतःकडे ठेवण्यास नकार दिला. त्याचा उपयोग कसा करावा तर हेच खिंडीतल्या गणपतीचं मंदिर त्याचा परत जीर्णोद्धार केला. त्या धनामधूनच आज आपलं जे ओंकारेश्वर मंदिर आहे हे देखील बांधण्यात आलं. या मंदिरांची एक खासियत अशी आहे की या मंदिरांमध्ये आपल्या खिंडीतल्या गणपतीतल्या मंदिरात पण ओंकारेश्वरच्या मंदिरात पण प्रति कळसांमध्ये खोल्या म्हणजे त्या खोल्या अशा आहेत की जिथं वास्तव्य 4-5 माणसाचं सहज होईल. असे पुण्यात अनेक मंदिर आहे जसे की आपले लकडी पूल असं विठ्ठल मंदिर आहे. त्या कळसामध्ये पण अशी एक खोली आहे जिथं पूर्वी असं सांगतात की अनेक खलबतं घडायची आणि क्रांतिकारक तिथं वास्तव्याला असायची.